बाळा, एक क्षणभर डोळे मिट आणि त्या दिवसांची आठवण कर, जेव्हा तुला असं वाटत होतं की स्वामी आता सगळं संपलंय, चारी बाजूने आता अंधार आहे, माझी याच्यातून आता सुटकाच होणार नाही. तुझ्या घराच्या छताकडे डोळे लावून त्याच्यात माझा चेहरा पाहत होतास आणि मला प्रश्न करत होतास, स्वामी हे कधी संपणार, याच्यातून माझी कधी सुटका होणार. मी कोणाचं काय वाकडं केलं, माझ्याच नशिबात इतका संघर्ष का आला स्वामी. पण लेकरा, या काळोख्या रात्री जेव्हा तू हुंदके देऊन रडत होतास ना आणि तुला सावरणारं या जगात कोणीच नव्हतं, तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ होतो, पण त्याची तुला जाणीव नव्हती. तुझे अश्रू मोजत होतो. तू विचार करत होतास, स्वामीनी माझं दुःख दिसत नाही का. पण बाळा, आईला जेव्हा आपल्या बाळाला चालायला शिकवायचं असतं ना, तेव्हा तिला थोडा वेळ त्याचा हात सोडावाच लागतो. मी तुझा हात सोडला नव्हता. मी फक्त तुला तुझ्या स्वतःच्या ताकदीची ओळख करून देत होतो. ती परीक्षा तुझी नव्हतीच ले बाळा, ती तर माझी तुझ्यावर असलेल्या विश्वासाची परीक्षा होती. मला बघायचं होतं की जेव्हा तुझे मित्र तुला सोडून जातात, तुझी जवळची माणसं तुला सोडून जातात, तेव्हा तेव्हा मला पाहायचं होतं, तू हे वेदना, हा अपमान सहन करतोयस की नाही, आणि या वादळामध्ये तू माझ्यापर्यंत येतोस की नाही. पण बाळा, तू जिंकलास आणि मलाही जिंकवलंस. कारण रडत का होईना तू माझ्यासमोर येऊन थांबलास, मला प्रश्न विचारलेस, हक्काने, अधिकाराने. कारण तुझा माझ्यावरती अजूनही विश्वास होता. बाळा, तुझ्या आयुष्यात आलेली संकटं, वादळं ही तुला पाडण्यासाठी नव्हती, तर ती तुला घडवण्यासाठी होती. हिऱ्याला जसे पैलू पाडल्यानंतर हिरा जसा झळकतो, तसाच तू त्या संघर्षाने, त्या अडचणींनी तुझ्या आयुष्याला, तुझ्या मनाला असे वेगवेगळे पैलू पाडले आहेत. त्यामुळे तू आज सगळ्यांच्यात उठून दिसतो आहेस. आत्मविश्वास हा तुझ्या कणाकणात भरला आहे. बाळा, या प्रवासात, या परिस्थितीत, त्या एकाकी प्रवासात तू खूप काही शिकलास. तू ओळखलंस की कोण आपलं आहे आणि कोण परक. हा अनुभव तुला देण्यासाठीच मी त्या परीक्षा घेतल्या होत्या. तू त्या वादळात कधीच डगमगला नाहीस. हेच तुझ्या मेहनतीचे लक्षण आहे. ज्यांच्या पाठीशी मी असतो ना, त्यांना जग हरवू शकत नाही. तू जगाला दाखवून दिलेस. आता तुझ्या या विजयाचा शंखनाद करण्याची वेळ आली आहे. तुझे ते रडण्याचे दिवस आता कायमचे मावळले आहेत बाळा. तुझ्या आयुष्यात संकटाचं रखरखतं ऊन तापत होतं, जेव्हा अपमानाचे वारे वाहत होते आणि जेव्हा दुःखाचा पाऊस धो धो कोसळत होता, तेव्हाही तू आपले माणुसकीचा पवित्रा सोडला नाहीस. मला बघायचं होतं की जेव्हा मी तुला काहीच देत नाही, तेव्हा तुझे किस्से रिकामे असतात, तेव्हा तुझा माझ्यावरचा विश्वास कितपत राहतो. जेव्हा तुझा देवारा अंधारात असतो, तेव्हाही तू माझा नामाचा जप करतोस, का की तू त्या रागाच्या भरात माझे हात सोडून देतोस. आणि लेकरा, तू माझं मन जिंकलंस. तू तुझ्या तुळशीसारखंच आहेस, पवित्र आणि कोमल आणि अढळ. जगाने तुला नाकारलं, तुझ्यावर खोटे आरोप केले, तुला कमी लेखलं, पण तू मात्र स्वामी समर्थ म्हणत स्वतःला माझ्याच चरणाशी घट्ट बांधून ठेवलंस. तुला अनेकदा वाटलं असेल की मी इतकी सेवा का करतो, पण तू ती करत राहिलास. तुझ्या आणि माझ्यामध्ये अविश्वासाची भिंत कधीच उभा करून दिली नाहीस, कारण तू अंतःकरणापासून माझ्याशी जोडला होतास. तुझा प्रत्येक अश्रू, प्रत्येक भावना माझ्यापर्यंत पोचत होती. पण बाळा, मला तुला क्षणभरासाठी तयार करायचं नव्हतं. मला तुला पूर्ण आयुष्यासाठी आणि तुझ्याकडून इतरांचं आयुष्य बदलण्यासाठी तुला तयार करायचं होतं. कारण मी पाहिलं होतं तुझ्या डोळ्यातली ती चमक, तुझ्या मनातली ती आशा आणि तुझ्या मनातला तो आत्मविश्वास, हे तुझंच नाही तर इतरांचं देखील आयुष्य बदलू शकतं. तुझ्या हातून अनेक लोकांचं कल्याण होऊ शकतं. त्यामुळे तुला
मला पूर्णपणे ताकदीनिशी तयार करायचा होता. त्यासाठी या संकटांचा सामना करण्यासाठी तुला भाग पाडावं लागलं. कारण ही संकटं जर तुझ्या आयुष्यात आली नसती तर तू स्वतःला कधीच ओळखलं नसतंस. तुझ्यामध्ये किती आत्मविश्वास आहे, तुझ्यामध्ये किती गुणवत्ता आहे, तू कोणत्या परिस्थितीत किती ठाम राहू शकतोस हे तुला कधीच कळलं नसतं. आणि असाच या जगाच्या राटगाडग्यात शोषून निघाला असतास. म्हणून बाळा, आत्तापासून ज्या काही क्षणांना सुरुवात होत आहे, ही क्षण तुझ्या आयुष्यात सुवर्ण अक्षराने लिहून ठेव. तुझ्या आयुष्याचं खूप मोठं कल्याण होणार आहे. पण एक मात्र गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात कितीही सुख आलं तर मात्र गेलेल्या भूतकाळाला विसरू नको. कारण कोणीतरी अशा प्रसंगातून जात आहे, ज्या प्रसंगातून तू गेला आहेस, त्या व्यक्तीला तुझी गरज आहे. त्यामुळे जरी तू आत्ता यशाच्या शिखरावरती असलास तर गेलेला भूतकाळ विसरू नको आणि तुझ्या हातून इतरांना मदत करायचं कधीच टाळू नको. कारण प्रत्येक पावलावरती माझं लक्ष असणार आहे. बाळा, तू ज्या निष्ठेने आणि सबुरीने माझा पदर धरला आहेस, त्याचं फळ आता तुझ्या घराच्या अंगणात तुला मिळणार आहे. बाळा, ज्याप्रमाणे तुळशीचं एक पानही संपूर्ण घराला पवित्र करतं, तसंच तुझं हे अस्तित्व आणि तुझा हा अढळ विश्वास आता तुझ्या संपूर्ण घराण्याचं नशीब उजळणार आहे. तू साक्ष ठरला आहेस माझ्या विश्वासाला. आता तू घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण ज्या भक्तीने माझ्या परीक्षेत विजय मिळवला आहेस, त्याला साक्षात काळही आता स्पर्श करू शकणार नाही. बाळा, आता तुझे डोळे उघड आणि बघ, तुझ्या या स्वामींच्या दरबारात तुझ्या कष्टाचा एक एक थेंब मोत्यासारखा जतन करून ठेवला आहे. तू अनेकदा विचार केलास, मी रात्रंदिवस एक केले, प्रामाणिकपणे कष्ट केले, कोणाचं मन दुखवलं नाही, तरी माझ्या मेहनतीला फळ दुसऱ्यांच्याच पदरात कसं पडतं. तुला वाटलं असेल की तुझे कष्ट व्यर्थ गेले, तुझी धडपड वाया गेली. पण बाळा, नीट ऐक, या निसर्गाचा एक नियम आहे. पेरलेलं बीज कधीच वाया जात नाही. ते फक्त जमिनीखाली रुजत असतं. तू जे रक्ताचं पाणी केलंस, ज्या रात्री तू घामाच्या धारा गाळल्यास आणि थकल्या शरीराने पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे कामाला लागलास, त्या प्रत्येक क्षणाची नोंद या माझ्या दरबारात सुवर्ण अक्षरात झाली आहे. बाळा, तू जेव्हा रिकाम्या पोटी हाताला फोड आलेले असतानाही फक्त माझ्या स्मरणावर दिवस काढत होतास, तेव्हा मी तुझ्या पाठीवर मायेचा हात फिरवत होतो. तुला वाटलं तू हरला आहेस, पण तू तर विजयाची तयारी करत होतास. तू केलेली ती मेहनत आज संचित झालं आहे. ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून तापून निघावं लागतं, तसंच तुझ्या या मेहनतीला मी संघर्षाच्या भट्टीत तापवलं होतं. आता त्या मेहनतीचं सोनं होण्याची वेळ आली आहे. जी लोकं तुझ्या अपयशावरती हसली, तुझी थट्टा केली, तुझ्या अपयशाचा त्यांनी बाजार मांडला, त्यांना आता तुझं ऐश्वर्य बघून स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. तुझी मेहनत फळाला आली आहे, कारण त्या मेहनतीमध्ये तुझी निष्ठा मिसळलेली आहे. आज या क्षणापासून तुझ्या घराची लक्ष्मी जागृत झाली आहे. तुझ्या हातात पैसा टिकू लागेल, तुझ्या कामाला सन्मान मिळेल आणि तुझे रखडलेले सर्व व्यवहार मार्गी लागणार आहेत. कारण तू आता आम्ही घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहेस आणि तू आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं आहेस. बाळा, या सृष्टीत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो, तेव्हा मी त्याच्यासाठी एक ठराविक मार्ग तयार केलेला असतो. पण तुझ्या बाबतीत मी एक वेगळीच योजना आखली होती. कारण मला या जगाला दाखवून द्यायचं होतं की माझा भक्त संकटाच्या काळात देखील कसा खंबीर उभा राहतो. आज मला तुझ्यावर खूप म्हणजे खूप जास्त अभिमान वाटतो. कधीकधी आपल्या भक्ताचा अभिमान वाटू शकतो, हे आज तू सत्यात उतरवून दाखवून दिलं आहेस. अनेक जण येतात, माझ्या चरणाशी डोकं ठेवतात. त्यामुळे बाळा, आता भविष्याची काळजी करणं सोडून दे. मी घेतलेल्या परीक्षेत तू पास झाला आहेस. तुझं भविष्य आता उत्तम होणार आहे. पण एक लक्षात ठेव, येणाऱ्या यशानं, येणाऱ्या ऐश्वर्यानं उतू नको, मातू नको. इतरांची मदत कर. तुझा देखील उपयोग या समाजाला होऊ दे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नदान करायला विसरू नको. कारण तू दिलेला एक घास देखील एखादा जीव तृप्त होऊन समाधानी होऊ शकतो. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नको.